एकच शिवसेना उभाटाची आहे. उभाटामध्ये इथे काय राहिलेलं नाही. जे पूर्वीची जी सेनेचे उद्धव ठाकरेच्या बरोबर असणारे लोक ते मॅक्झिमम लोक 70 ते 80% लोक हे शिंदे गटाकडे गेलेत. 2004 आणि 2009मध्ये तिरंगी लढत झाली होती आणि त्यावेळेस आपला पराभव झाला होता. आता ही चौरंगी लढत आहे का? शेतकरी कामगार पक्ष आणि आपण अशी विरोधी भूमिका नेहमी राहिलेली आहे. आता धैर्यशील पाटील तुमच्यासोबत आहेत. मतदार तुमच्यासोबत राहतील का? संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर लढत होते. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पेन सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील चुरशीची लढत होणार असल्याचं चित्र तयार झालेलं आहे. महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार म्हणून ज्यांनी भूमिका पार पडलेली आहे असे रविशेठ पाटील आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेत. शेठ, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. कशा पद्धतीनं सध्या वातावरण आहे? कसं राजकीय जी तुमची आता पदक्रांत सुरू आहे, वाटचाल सुरू आहे, घोडदौड सुरू आहे, काय सांगाल? आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? मतदारसंघात कसा प्रचार सुरू आहे? ह्या मतदारसंघात मी 5 वर्ष मागील आमदार होतो आणि 5 वर्षात गेल्या 5 वर्षात त्याच्या अगोदर 5 वर्ष होतो आणि गेल्या 5 वर्षाची आता आपल्याला सत्यकथा सांगितली पाहिजे. या 2019ला विधानसभेची निवडणूक चांगल्या मतानं निवडून आल्यानंतर त्याच्यानंतर ह्या राज्यात ह्या देशात कोरोनाने थैमान घातला आणि 2-2.5 वर्ष ही करोनामध्ये गेल्यानंतर तशी काही विकास कामं ही झाली नाही. पूर्ण देशावर आणि राज्यावर करोनाची छाया पसरलेली होती आणि कोणी एकमेकाचे तोंड बघत नव्हते. तरीसुद्धा त्या काळात जेवढं आपण गोरगरिबांसाठी आणि ह्या जनतेसाठी करता आलं ते केलं. मग तुमच्या ॲम्ब्युलन्स असतील, रेमेडिसिवर असेल, औषधं असतील, इतर काही गोष्टी असतील, खावटी असेल, या मतदारसंघात खावटी वाटण्याचं काम ही त्या टायमाला मला करता आलं. आणि ह्या 2-2.5 वर्षानंतर जे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार बसलं आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि जी कामाला गती आली त्या कामाला गती हा मतदारसंघात 1800 ते 2000 कोटीची कामं करू शकलो. 1800-2000 कोटीची कामं झाल्यानंतर ह्या मतदारसंघातले संपूर्ण रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सोयी, समाज मंदिर, साकव, पूल, इतर सगळ्या गोष्टी, विकास कामांसाठी जी गती आली त्या गतीला कुठेही तोड नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं पाहिजे की या मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम हे 2-2.5 वर्षातच करू शकलो. शेठ, मला सांगा की तुमच्यासमोर आता सध्या जर आपण बघितलं तर शिवसेना असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल, दोन्ही शिवसेना आता सध्या तुमच्या विरोधामध्ये उभ्या ठाकलेल्या आहेत. हा पेच कसा सोडवता येईल? दोन्ही शिवसेना नाही, एकच शिवसेना उभाटाची आहे. उभाटामध्ये इथे काय राहिलेलं नाही. उभाटाचे जे पूर्वीची जी सेनेचे उद्धव ठाकरेच्या बरोबर असणारे लोक ते मॅक्झिमम लोक 70 ते 80% लोक हे शिंदे गटाकडे गेलेत आणि शिंदे गटाकडं आज या मतदारसंघात शिंदे गटाकडं जी आहे ती ताकद उभाटापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं शिंदे गटांकडं आज ही बघण्याची पण दृष्टिकोन बदललेला आहे. मला सांगा की 2004 आणि 2009मध्ये तिरंगी लढत झाली होती आणि त्यावेळेस आपला पराभव झाला होता. आता ही चौरंगी लढत आहे का? तरुण चेहरे तुमच्या समोर आहेत. कसं बघता मतदारसंघात काय परिस्थिती आहे? तरुण चेहरे जरी असले तरी कालच माझ्याकडं सेनेचे काही लोक आले. त्यांनी सांगितलं, अहो ही सीट कशी दिली? कारण ज्यांनी कधी 5 वर्षात ह्या सेनेचा काम केलेलं नाही, 5 वर्षात किंवा 10 वर्षात कधी बघितलेलं नाही आणि अचानक सेनेमध्ये आलं आणि अचानक तिकीट दिलं, हे असं तिकीट दिल्यानंतर इतर सगळ्या शिवसैनिकांना मान्य होईल का? आणि म्हणून त्या दृष्टीनं ही कशी लढाई नाही आहे. या लढाईला काय अर्थच राहिलेला नाही. इथे आपल्याला सांगितलं पाहिजे
गेल्या वेळेला तटकरे साहेबांना ह्या गीते साहेबांच्या विरोधात या मतदारसंघात 48,000 ते 48,000 ते 50,000पर्यंत लीड मिळाला. आणि आत्ता ह्या मतदारसंघातले मॅक्झिमम लोक सगळ्या पक्षाचे जे प्रबल पक्ष आहेत ते माझ्याबरोबर आहेत. मग शिंदे गटाचे संपूर्ण कार्यकर्ते, अजित दादांचे कार्यकर्ते सुनील तटकरेंपासून आणि भाजपचे आहेत. म्हणून तिन्ही पक्ष एकत्र असल्यानंतर ह्या मतदारसंघातली ही लढाई म्हणता येणार नाही. मागील अनेक दशकं जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष आणि आपण अशी विरोधी भूमिका नेहमी राहिलेली आहे. आता धैर्यशील पाटील तुमच्यासोबत आहेत, मतदार तुमच्यासोबत राहतील का? कशी साथ मिळेल आणि कसं पारडं जड होईल? 100% धैर्यशील दादा आमच्याबरोबर आहेत. धैर्यशील दादा ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, ते खासदार आहेत आणि त्यांनी जे आज काम घेतले ते उमेदवारापेक्षाही आणि माझ्यापेक्षाही जास्त आज काम ते धैर्यशील दादांचं चाललेलं आहे. त्याच्यामुळं धैर्यशील दादांनी आता पूर्ण झोकून दिलेलं आहे आणि झोकून काम चाललेलं आहे. त्याच्यामुळं कुठेही कमतरता नाही. आपण मधल्या काळामध्ये मंत्री राहिलेला आहात, अनेक विकास कामं आपल्याकडून झालेली होती. आता जर महायुतीची सत्ता राज्यामध्ये आली तर मंत्री होण्याची संधी आहे आपल्याला? आता ते जे मंत्री होण्याचं ते काय भविष्य ओळखत नाही. इथे मंत्री होणं किंवा इतर काय होणं हे पुढं ठरवतील. सरतेशेवटी हे राज्यघटना आहे आणि संपूर्ण ह्याच्यात आपण काम जे करतो आहे आमदार म्हणून आता निवडून येण्याचं काम आणि लोकांची कामं ही मार्गावर लावणं, ह्या मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढणं, मग इतर गोष्टी असतील, मग उद्योगधंद्यांचे असतील, नोकरीचे असतील, पाण्याचे असतील, इतर सर्वच प्रश्न आहेत ते निकालात काढायचे आहेत त्या 5 वर्षात. पेन ही तिसरी मुंबई होते आणि त्या पद्धतीनं विकास कामं किंवा सुधारणा होत आहेत का? किंवा आपण जर आपल्याला संधी पुन्हा मिळाली तर त्या पद्धतीनं विकास कामांना चालना मिळेल? विकास कामांना चालना निश्चित मिळेल. पेन ही तिसरी मुंबई होती आणि या तिसऱ्या मुंबईसाठी हा अटल सेतू आज निर्माण झाला आहे. या अटल सेतूमुळे पेन ते मुंबई हे अंतर फार कमी झाले. 1 तासात ते 1.25 तासात पेनवरून मुंबईला जाता येतो आहे. दळणवळणाच्या सोयी झाल्या आणि ह्या सोयीमुळं आज आपल्याला दिसलं असेल की ह्या मतदारसंघाला पूर्ण तिसरी मुंबई जी येतो आहे पेन तालुक्याला, याचा उपयोग गोरगरिबांसाठी करायला पाहिजे. नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, नोकऱ्या गोरगरिबांसाठी मिळाल्या पाहिजेत, बेकारी हटली पाहिजे आणि बेकारी हटण्यासाठी ह्या दृष्टीनं मला पावलं टाकायची आहेत. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना आपण बघितलं तर आदिवासी बांधवांचे जे प्रश्न आहेत, विकास कामं आहेत, रस्ते असेल, पाणी असेल, मूलभूत पायाभूत नागरी सुविधा असतील किंवा हेटवणे धरणाचा प्रश्न असेल, सुधागड पालीसारखा शुद्ध पाण्याचा फिल्टर पाण्याची योजना जी काही 27 कोटीच्या घरामध्ये आता गेलेली आहे ती आता पुढे वाढत 32 कोटी देखील खर्च त्याचा होतो आहे. बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न आणि ज्या नागरिकांच्या जनतेचे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत त्या प्रलंबित आहेत, त्या कशा सोडवता येतील? हे सर्व प्रश्न निकालात निघतील. मला वाटते पेनचा जो स्टँड आहे आता तिथे कॉन्क्रिटीकरण झालं, वडखलचं स्टँड आहे त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण घेतलं आणि पालीचा जो स्टँड आहे त्यासाठी सुद्धा कॉन्क्रिटीकरण करण्याचा मी आत्ताच आश्वासन देतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघात आदिवासी समाज चांगल्या संख्येनं आहे. आदिवासी समाजांच्या ज्या गरजा आहेत त्या आपण पुरवण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. मला वाटते मॅक्झिमम आदिवासी गावांतले रस्ते हे ह्या वर्षी पूर्ण होतील आणि त्याला भरीव तरतूद केलेली आहे. आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत पण ते अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी जरी मंत्री नसलो तरी आमदार म्हणून केलेलं आहे. आणि मला आपल्याला सांगायचं आहे की आदिवासी हा एक आमचा भाऊ आहे, ह्या दृष्टीनंच काम करा, आमचे रक्ताचे नाते आहेत असं समजायला पाहिजे. राज्यभरामध्ये ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना राबवलेली आहे, लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव मतांमध्ये पडेल, आपल्याला त्याचा फायदा होईल? 100% पडेल. आज लाडकी बहिणी मुलं गोरगरिबांसाठी ज्या
1500 आपण आज सरकारने दिले. गरिबांच्या हातात 15 पैसे पण नसतात, पण ह्या बहिणींच्या हातात आज 1500 मिळाले. त्यांचा तिजवर खळगी भरण्याचं काम आज हे मार्गी लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळं गरीब जनतेकडे तुम्ही गेलात तर निश्चितपणे आपल्याला दिसून येईल की ह्या लाडक्या बहिणीचा पुरेपूर उपयोग आणि पुरेपूर मतात त्याचा रूपांतर होईल. मला आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे ते या सरकारचं. या सरकारने ही योजना कुठल्या रूपानं राबवली आणि ह्या योजनेचा खरा फायदा जो झाला आहे तो गरीब जनतेला झाला आहे, गरीब लाडक्या बहिणींना झाला आहे. आणि लाडक्या बहिणींच्या मुलं ह्या ठिकाणी मतांतरांचा उपयोग होईल. गेल्या वेळेला आम्हाला तटकरे साहेबांना 48-50 हजाराची लीड मिळाली. आता ती 1 लाखात रूपांतर होईल लाडक्या बहिणीच्या मुलं. आपल्या प्रचार सभांना मागील वेळेस जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आले होते, दिग्गज नेते आले होते. आता तशी ताकद लावावी लागणार आहे का, किंवा काय आता सध्या तुम्हाला ही निवडणूक आव्हानात्मक वाटते का, ज्या पद्धतीनं उमेदवार आहेत? ह्या निवडणुकीत वेळ फार कमी आहे. 15 दिवस पण मिळत नाहीत. आणि 15 दिवस मिळत नाहीत म्हणून नेत्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्रात फिरणं आहे. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात फिरायला लागल्या कारणानं ह्या नेत्यांना वेळ मिळाला पाहिजे. आता इथे आपल्याकडं हा मतदारसंघ प्युअर भाजपचा झालेला आहे. भाजप सेना आणि अजितदादांच्या रूपानं हा मतदारसंघ झाला आहे. आणि इथे ह्या ठिकाणी इथले जे खासदार आहेत त्या खासदार महोदयांनी सांगितलं आहे की ह्या ठिकाणी आपण मिटिंगा घेऊ, ह्या ठिकाणी सुधागडला घेऊ, रोह्याला घेऊ, पेणला घेऊ आणि ह्या ठिकाणी ह्या ज्या कार्यक्रम आहे ते मार्गी लावू. सुशिक्षित बेरोजगारांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होतं आहे. मतदारसंघात जर आपण बघितलं किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, परप्रांतीयांनी त्या जागा कंपन्यांमध्ये घेतलं आहे असा आरोप होतो आहे. कसं बघता त्याच्याकडं आणि हा प्रश्न कसा सोडवाल? आम्ही उलट आव्हान करतो आहे, परप्रांतीयांना जमिनी देऊ नका. शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करतो आहे की आपण आपली ही काली माता विकत देऊ नका आणि ही काळे मातेचं जतन करा. परंतु काही शेतकरी काही त्यांच्या आर्थिक अडचणीमुळं या विकून टाकतात. आणि आपल्याला सांगितलं पाहिजे की इथं आता उद्या प्रोजेक्ट उभा राहिला तर त्या प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त ही बेकारी हटवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. ही बेकारी हटवायची असेल तर प्रोजेक्ट पण आले पाहिजेत. आणि आत्ता तर शेतजमीनचा शेतकरी हा कंटाळला आहे. कारण हा निसर्गाच्या मुलं शेतीची जी मजुरी म्हणाला शेत राबवण्यासाठी जे खर्च होते तो उत्पन्नापेक्षा जास्त होते. आणि त्याच्यामुळं शेतकरी पण इतकं एवढा कंटाळलेला आहे की नको जमीन आम्हाला आलं लक्षात. ह्या जमिनी अशा पद्धतीनं आम्हाला खर्च होतो आहे. बऱ्याचशा जमिनी आता शेतकरी स्वतः राबवत नाहीत, उलट किंबहुना ते त्या अर्धळीनं म्हणा, तिसर हिश्श्यानं म्हणा, अशा कसायला दुसऱ्यांना देतात, पण स्वतः करायला मागत नाहीत. एकूणच माझ्यासोबत जर बघितलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आणि विद्यमान आमदार राहिलेले रविशेठ पाटील होते. एकूणच मतदारसंघामध्ये धुरळा उडालेला आहे, प्रचार आणि प्रसाराच्या तोफा कडाडत आहेत. आणि अशातच रविशेठ पाटील जे आहेत ते गावोगावी जाऊन घर बैठका देखील घेत आहेत किंवा प्रत्येकाला मतदारांना जाऊन त्या ठिकाणी भेटत आहेत, त्यांचे प्रश्न समजावून घेत आहेत, त्यांना आश्वासनं देखील देत आहेत. आणि पुढे ज्या पद्धतीनं त्यांचं विकासाचं व्हिजन आहे ते देखील काय आहे हे त्यांनी मॅक्स महाराष्ट्रावर मांडलेलं आहे. प्रचार सभांसाठी बडे नेते येतील का, तर संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी बडे नेते हे मोठ्या संख्येनं त्या मोठमोठ्या सभांमध्ये आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांची मजबूत फळी, मग ते शिंदे शिवसेना असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा भाजप असेल आणि मित्रपक्षाचे घटक, हे सर्व कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करताना दिसत आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचं रविशेठ पाटील यांनी या ठिकाणी मांडलं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.